दिलेलं कर्ज परतफेड व्याजासहित केलं असेल, आशीर्वाद थोडा दिला असेल, तेवढा आशीर्वाद परत 19ला रिपीट तसंच केला म्हटलं तुम्ही. आत्ता माझं मत 19 सुद्धा मी तुमचा आशीर्वाद वाया गेलेला नाही, तुमचं कर्ज परतफेड केलं आहे. तर मला आता मोठा प्रोजेक्ट करायचा आहे आणि मोठा प्रोजेक्ट करायचा म्हणजे कर्जसुद्धा मोठं पाहिजे. आणि म्हणून मतदारांनी ऐकलं, आता 2 वेळेस कर्ज फेडल्यावर बँकेमध्ये पत वाढते साधारण. मी बँकिंग करता म्हणून मला कळतं त्यातलं, म्हणून मी त्या भाषेत बोला. आता मी 2 वेळा तुमचं कर्ज नियमितपणे फेडलं आहे, कामाच्या रूपाने नियमितपणे फेडलं. आता जरा मोठा प्रोजेक्ट करायचा आपल्याला, तर मोठं कर्ज द्या. आणि काय लोकांनी ती माझा कर्जाचा अर्ज इतक्या फास्ट मंजूर केला की 77 मताधिक्यांनी माझ्यावर कर्जाचा डोंगर ठेवला आहे. आता माझी जबाबदारी आहे हे कर्जाचा डोंगर ज्या प्रोजेक्टसाठी घेतलेला आहे तो प्रोजेक्ट पूर्णत्वास घेऊन जाणं आणि परत एकदा परतफेड करू. परत आता भूमिका कुठली घेणार? मला असं वाटतं की मी त्याच दिवशी सांगितलंय की ह्या सर्व कार्यकर्त्याला, विरोध करणाऱ्यांना सगळ्यांना माफ केलं म्हणून सांगितलं मी आता. आणि त्या दिवशी हेही सांगितलंय, तुम्ही चिंता करू नका, मेरिटवरतीच नंतर आपल्याला उमेदवारी मिळणार आहे. नेतृत्व ठरवत असतं, निवडणूक समिती असते. सुभाष देशमुखला एकट्याला हा अधिकार नसतो, पण सुभाष देशमुखची शिफारस असते का? नक्की असते. पण निवडणूक संचालन समिती असते, ती ठरवत असते. पण माझ्या बाजूनं सर्वांना माफ करून टाकले. बापू, दिलीप मानेंची मदत किती झाली आहे तुम्हाला? मी काय म्हणत, दृश्य अदृश्य शक्तीचा, सर्व शक्तीचा सहकार्य मिळालेला आहे. या अदृश्य शक्तीमध्ये दिलीप माने होते. दृश्य अदृश्य सर्व शक्तींनी मला सहकार्य केलेलं आहे. निवडून आल्यानंतर बापू, पराभूत उमेदवारापैकी धर्मराज काडादी असतील किंवा हे बाबा मिस्त्री असतील किंवा अमर पाटील, यांचा काही तुम्हाला शुभेच्छांचा फोन आलाय का? नाही. तुम्ही भेटायला गेलेत मागच्या वेळेला, तुम्ही जे पराभूत झाले त्यांना भेटायला गेले. एकटेच होते म्हणून गेलो होतो. आता 24 उमेदवार आहेत. त्याच्या आधीच्या वर्षी सुद्धा तुम्ही सगळ्यांना भेटला होता. नाही, कमी होते हो. काय झालं, यावेळेस खूप जणांना वाटलं, सगळ्यांना वाटलं सुभाष देशमुखवर नाराज आहे, बहुतेक मलाच मत देतील काही लोक, असं म्हणून लय जण उभारली यावेळेस. त्याच्यामुळं काय होतं, सगळ्याच्या घरी जायला मला वेळ जाईल म्हणून. आणि परत एकाकडे गेलं तर दुसऱ्याला राग येईल, कोणाला राग येऊ नये म्हणून तुमच्यातर्फे आभार. बापू, सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीचा फायदा होईल म्हणून धर्मराज काडादी उभारले असतील असं तुम्हाला वाटतंय का? मला धर्मराज काडादी साहेब सूज्ञ आहेत, जे काही एवढे अज्ञानी नाही. निरीक्षण नीट केलं तर त्यांनाही कळत असं चिमणी कुणामुळं कशामुळं पडली आहे. नीट चिंतन केलं तर त्यांना कळतंय असं माझं मत आहे. किंवा अजूनही काही तज्ज्ञांनी सुद्धा विचार करावा, ही चिमणी कशामुळं पडली गेली, कुणामुळं पडली गेली, कोर्टानं पाडली आहे, प्रशासनानं पाडली आहे, शासनानं पाडलेली आहे, सुभाष देशमुख पाडलेली आहे, याचा नीट अभ्यास करावा. आणि अभ्यास करून, आणि जर समजा विनाकारण कुणाला जर सांगून पाडायला लावलं तर मी दोषी आहे ना. मला असं वाटतं की दोष एक आणि आरोप दुसऱ्यावरती हे चुकीचं वाटतं. बापू, तुम्हाला जे